खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन हा महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा राज्य मासा हे सिल्वर पॉम्प्लेट मासा आहे. आणि मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यशस्त्र हे दांडपट्टा आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हे हरियाल आहे. आणि महाराष्ट्राचा राज्यफळ हे आंबा आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे शेकरू म्हणजेच खार आहे. आणि मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यफूल हे तामन म्हणजेच मोठा भोंडारा आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर पोलीस भरतीमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे हरियाल. पुढील प्रश्न आहे, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 23. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या एकूण 23 जोड्या असतात. पुढील प्रश्न आहे, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे गीतकार कोण आहेत? जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे गीतकार कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 राजा बडे. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे गीतकार हे राजा बडे हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जय जय महाराष्ट्र माझा या गीतास राज्य शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीताचा दर्जा दिला आहे. आणि मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा या गीत गायनास 1.41 मिनिट इतका वेळ लागतो. आणि मित्रांनो जसे महाराष्ट्र या राज्याचे राज्यगीत आहे, तसेच आसाम या राज्याचे राज्यगीत आहे. आणि मित्रांनो आसाम हा राज्यगीत घोषित करणारा भारतातील पहिले राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे? NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पुणे. NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरोलॉजी हे पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जिल्हा गडचिरोली आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र जिल्हा हे लातूर आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारत देशात सर्वाधिक वनक्षेत्रीय राज्य हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो भारत देशामध्ये सर्वाधिक वनाचे प्रमाण हे अरुणाचल या प्रदेशमध्ये आहे. मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे, कन्फ्यूज होऊ देऊ नका. अनेक वेळा आयोग अशाच टॉपिकवर प्रश्न विचारतोच, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, धुण्याच्या सोडामध्ये सामान्यतः काय आहे? धुण्याच्या सोडामध्ये सामान्यतः काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 सोडियम कार्बोनेट. धुण्याच्या सोडामध्ये सामान्यतः सोडियम कार्बोनेट आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे जलपुरुष या नावाने कोणाला ओळखले जाते? भारताचे जलपुरुष या नावाने कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 डॉक्टर राजेंद्र सिंह. भारताचे जलपुरुष या नावाने डॉक्टर राजेंद्र सिंह यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 सांडणी. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप हे सांडणी होते. मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारत देशाचे सध्याचे गृहमंत्री हे अमित शहा हे आहेत. आणि मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आहेत. आणि मित्रांनो भारताचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, भारताचे सध्याचे गृहमंत्री हे अमित शहा आहेत आणि महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत. महत्त्वाचा टॉपिक काय आहे मित्रांनो, हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे,
मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. या प्रश्नाचं उत्तर उत्तर ऑप्शन 4 उपमा. मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार हे उपमा अलंकार हे आहे. पुढील प्रश्न आहे, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 जगत प्लस नाथ. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह हे जगत प्लस नाथ असा होईल. पुढील प्रश्न आहे, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे? आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 सी विगिल. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने सी विगिल हे ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे. पुढील प्रश्न आहे, BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट बोर्डचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट बोर्डचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 रॉजर बिन्नी. BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट बोर्डचे नवीन अध्यक्ष हे रॉजर बिन्नी हे आहेत. पुढील प्रश्न आहे, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? निकट दृष्टिता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अंतवक्र. निकट दृष्टिता हा दृष्टिदोष अंतवक्र या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. पुढील प्रश्न आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गोपाळ आगरकर. सुधारक हे साप्ताहिक गोपाळ आगरकर यांनी सुरू केले. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 पंतप्रधान. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. तसेच मित्रांनो नीती आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. नीती आयोगाचे लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तसेच हे आयोग भारताचे विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. तसेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि उपाध्यक्ष आहेत डॉक्टर राजीव कुमार. नीती आयोगाची स्थापना हे 1 जानेवारी 2015 ला झालेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1 जानेवारी 2015. पुढील प्रश्न आहे, GST दिवस केव्हा साजरा केला जातो? GST दिवस केव्हा साजरा केला जातो? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1 जुलै. GST दिवस हे 1 जुलैला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मुंबई विद्यापीठ. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 सातपुडा. महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आसाम. चहाची लागवड आसाम या राज्यात सर्वात प्रथम झाली. पुढील प्रश्न आहे, गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ऋषिकेश. गंगा नदी ही ऋषिकेश या मैदानी प्रदेशात प्रवेश करते. पुढील प्रश्न आहे, ने, ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? ने, ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 तृतीय. ने, ए व सी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे आहे. पुढील प्रश्न आहे,
कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कोसी. कोसी या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात. पुढील प्रश्न आहे, ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 ऑक्सिजन. ज्वलनासाठी ऑक्सिजन या वायूची गरज असते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.